तोंड शिवून का बसलीयस? बोल ना, किती त्रास देणार आहेस अजून आम्हाला? मला कधीच वाटलं नव्हतं की तू अशी वागशील म्हणून. काय प्रॉब्लेम आहे त्या गौतमशी लग्न करायला? बोल ना घडा. पमा जर तू शांत बस ना, शांत हो ना जरा. बाय, असं रडून गप्प बसून चालणार नाही. काय ते सांग मला. रडतीये, परत रडतीये. दुसरं काय येतं हिला? पमा शांत बस, तुला धाप लागते ना. मग लागू दे ना. बाकीच्या बायका मम्मीला काय बोलतात त्याचं काय पडलंय का? तुला काय व्हायचं ते होऊ दे. काकी, पेरू, ती मिठाईची ऑर्डर दिलेली झाली आहे का? हा हा बस बस, मी आणते. हा आणते. कशी आहे तू? हे घे, खा. हा, ठेव. डबा घेऊन जा. हा, नीट घेऊन जा. जड आहे. पेरू, खरंच ग किती शहाणी मुलगी आहेस ग तू. किती गुणी आणि समजूतदार. तुझ्या आई बाबांचं सगळं ऐकतेस तू. खरंच नशीबवान आहेत ग ते. सगळेच आई वडील इतके नशीबवान नसतात ना. काही काही मुली जीवाला घोर लावतात आई बाबांच्या. काळजी नसते ग आई वडिलांची त्यांना. पमा जरा शांत बस. पण तुझं तसं नाही. हा, चांगली मुलगी आहे. सगळं ऐका आई बाबांचं. हा, पैसे आणले. हा, दे. हा, जा. हा, येऊ. हा, ऐक ना पेरू, आता जिकडे काय जे पण काय झालं ना इकडे, तू ऐकलं ना? हा, ते विसरून जा. हा, कोणाला सांगू नको. हा, येऊ. हा. आता तर लोक पण बोलायला लागली आहेत. हा, पण तू बोलू नको. लोक काय बोलतात त्यांना मला काही फरक पडत नाही. लोकांसाठी चाललेलं नाहीये. आणि बाय, तुला बोलायचं नाही ना तर बस गप्प. मला नाही आवडलं, पण मी तुझ्यावर दबाव पण आणणार नाही. मी त्या विनायकला फोन करून सांगतो हे लग्न होत नाही, कारण आम्हाला माहितच नाहीये. बघ, मान खाली घालावी लागतीये. चांगलं स्थळ आलं होतं, हातात ना घालालच तू. म्हणतात ना, दैव देतं आणि कर्म देतं, तसं झालंय तुझं. बाय, थांबा पप्पा. पप्पा, मला तुम्हाला आणि मम्मीला त्रास नाही द्यायचा आहे. मला खरंच खूप टेन्शन आलं होतं, कळत नव्हतं. मी लग्नाला तयार आहे. Tonight